आणि मी 6ला पोहोचलो तिथं. तर त्यांचा तो कार्यक्रम चालू झाला. 8 वाजले तरी बायाचं काही उरकणार झालं, बायाचं काही उरकणार झालं. त्यावेळेस मी त्या घरमालकाला सांगितलं, अहो कीर्तनाचा अर्धा टाइम होऊन गेला, काही कीर्तन करायचं नाही, मला कशाला बोलवलं. त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं, हो महिला मंडळ तुमचा कार्यक्रम थांबवा. तेवढ्यामध्ये एका बाईनं नाव घेतलंच बघा. ती बाई म्हणते, मुंबईला भेटते उत्तम चांदी, मुंबईला भेटते उत्तम चांदी, त्यात निघाला राजीव गांधी. आता चांदीत काय राजीव गांधी निघतो का? मुंबईला भेटते उत्तम चांदी, त्यात निघाला राजीव गांधी, राजीव गांधीनं खाल्ला पेरू, त्याच्यात निघाला चाचा नेहरू. चाचा नेहरूनं टाकलं हॉटेल, त्याच्यात निघाले वल्लभभाई पटेल. काय नाव आणि ते नाव घ्यायला लागलं. बरं तेवढ्यामध्ये तिचं नाव झालं. मग थांबा थांबा उठा उठा म्हणण्यामध्ये एक म्हातारी उठली, कोण आहे ते थांबा थांबा म्हणणार. त्या घर मालक म्हटला, मावशी टाइम झाला. ते म्हणजे माझं नाव घ्यायचं राहिलं की. आणि सगळे शांत झाले. बरं मला वाटतं आता उरकलं काही की, म्हणून मी आता बघावं बाहेर फेटा बांधावं म्हणून बाहेर आलो. तर एक काठी टेकवत टेकवत म्हातारी आली आणि नाव घ्यायला लागली. पण तिची अवस्था अशी होती, कपाळाला कुंकू नाही, डोक्यावर पदर नाही, तरी नाव घ्यायला निघाली. बघा बायाचा छंद असतो म्हणा. ती नाव घेऊ लागली. चुडामणी महाराजाच्या मंदिरात करीत होती आरती. आता कपाळाला कुंकू नाही म्हणजे तुम्हाला कळलं ना. चुडामणी महाराज मंदिरात करीत होती आरती. ते गेले वरती, मी राहिले खालती. असा कार्यक्रमही झाला. आणि भगवान परमात्म्याने नामदेवरायाचं नाव नामदेव ठेवलं. विठ्ठला विठ्ठला नामदेवराया 8 वर्षाचे झाले. आपल्याला लवकर लवकर पुढे जायचे. नामदेवराया 8 वर्षाचे झाले. एके दिवशीचा प्रसंग, दामाजी पंत दामद शेट्टी यांचा कापड विकण्याचा व्यवसाय होता. कापडाचं गाठोडं घोड्यावर टाकायचं, डोक्यावर घ्यायचं आणि निघायचं. मग दामू शेट्टीचा एक नियम होता बघा, माणसाने एकतरी नियम जीवनामध्ये आचरण केला पाहिजे. एकतरी नियम, सकाळी ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या वाचणं, हरिपाठ म्हणणं, एक महाजप नामस्मरण करणं, असे काही नियम केले पाहिजे. कमीत कमी उगा सकाळी सकाळी आंघोळ करण्याचा तरी नियम करावा, काहीतरी नियम केला पाहिजे. नाहीतर मग काही नित्य नियमावेन अन्न खाय त्वची श्वान, ते माणसाचं काम नाही. नियम केला पाहिजे. दामू शेट्टीचा नियम होता. काय नियम होता? स्नान झालं, स्वयंपाक झाला की अगोदर देवाला नैवेद्य समर्पित करायचा. नैवेद्याची वाटी घ्यायची आणि पांडुरंगासमोर जायचं, देवाला नैवेद्य दाखवायचं. आपल्याकडे प्रथा आहे नैवेद्य दाखवायची, बरोबर आहे की नाही? नैवेद्य दाखवायची. असा 12 वर्ष नियम केला कुणी? दामू शेट्टीने. एक दिवस काहीतरी अडचण आली आणि गोनाईला सांगितलं, गोनाई आज मला काही नैवेद्य दाखवायला जाणं होणार नाही, मग तू नामदेवाला नैवेद्य दाखवायला पाठव. गोनाईने सांगितलं ठीक आहे. स्वयंपाक झाला, नामदेवाजवळ नैवेद्याची वाटी दिली आणि सांगितलं, नामदेवा जा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. नामदेवराय नैवेद्याची वाटी घेतली, पाण्याचा तांब्या घेतला, देवाजवळ गेले, देवासमोर नैवेद्य ठेवला. काही वेळ वाट पाहिली, देव खाईल नैवेद्य, खाईल, पण देव काही नैवेद्य खायला. पुन्हा विनंती करतायत नामदेव महाराज, देवा नैवेद्य समर्पित करा. का समर्पित करत नाही? तुम्ही रागावलात का? दररोज माझे बाबा येत होते, आज मी आलो म्हणून रागावलात का? बाबाला अडचण आहे, क्षमा करा आणि तुम्ही नैवेद्य समर्पित करा. देवा मी छोटासा आहे, माझी विनंती मान्य करा. तरी देव काही ऐकेना, देव काही ऐकेना. आता मला सांगा, पाषाणाची मूर्ती कुठं नैवेद्य खाते का? खाते ना? नाही का? ऐक नाही. पण नामदेवरायांचा असा चमत्कार झाला. नामदेवरायांनी पुन्हा विनंती करायला सुरुवात केली, केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेवी तुवा कृपा पांडुरंगा, अच्युता वामना दशरथ नंदना,
जेवे तुवा कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णू हरे मधुसूदन मुरारी जेवे तो नर हरे पांडुरंगा ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला नैवेद्य जेविला नामयाचा प्रार्थना करतायत आळवणी करतायत कीव भागतायत अच्युता केशवा अच्युता वामना दशरथ नंदना टाळत फोडतायत परंतु काही केल्या देव हलायलाही तयार नाही बोलायलाही तयार नाही. मग आता नामदेवरायांनी टोकाची भूमिका घेतली. नामदेवराय म्हटले नामा म्हणे तुझला शरण देवा मी तुला शरण आलोय तू नैवेद्य समर्पित कर नैवेद्य स्वीकार कर पण देव काही ऐकत नाही. त्यावेळेस नामदेवराय मागे सरकले सांगितलं आता जर तू नैवेद्य नाही खाल्ला तर शिर चरण कमळावर येते माझं डोकं आणि तुझे पाय तुझ्या पायावरच डोकं आपटतो. अशी भूमिका नामदेवरायांनी घेतली. माझे पांडुरंग परमात्मा घामाघूम झाले थरथरा कापू लागले. पाषाणाची मूर्ती पाषाणाची मूर्ती कापे थरथरा जे बी भरभरा नागासवे किंवा दुसरे प्रमाण आहे. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली जेवते लागले नाम्यासवे. भगवान परमात्म्याने ताडकन उडी मारली आणि खाली उतरले आणि भरभरा जेवू लागले घाई घाईने जेवू लागले. एका मिनिटामध्ये तर तो नैवेद्य संपूर्ण संपवला आणि नामदेवाला सांगितलं नामदेवा हे आपल्या दोघांमध्ये घडलेली घटना कोणाला सांगू नको बरं का का सांगू नको कारण ही जर तू घटना पंढरपुरामध्ये सांगितली तर लोकांची तर रांग लागेल लोक डोकं आपटायला तयार होतील आणि मला खायला लावतील. मला लोकांचं खायचं नाही कारण या सगळ्या लोकांनी लोकांच्या मुंड्या मारून कमवलेल्या आहे. मला हे लोकांचं खायचं नाही आणि कोणाला सुद्धा सांगू नको. नामदेवरायांनी सांगितलं देवा कोणालाही सांगणार नाही. नामदेवराय दर्शन घेऊन नैवेद्याची वाटी घेऊन रिकामी वाटी घेऊन घरी आले. गोनाईने विचारलं नामदेवा नैवेद्य काय झाला. त्यावेळेस नामदेवरायांनी सांगितलं नामदेवरायांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला सांगावं तर देवाने सांगू नको म्हटलंय नाही सांगावं तर आई रागवते. नामदेवराय गप्प बसले एकदम स्तब्ध झाले काय करावं. गोनाईच्या मनामध्ये विचार आला नक्की नामदेवाने नैवेद्य खाल्ला. नामदेवाचा कान धरला सांग नामदेवा तुला एवढी भूक लागली होती तर मी तुला घरी आल्या आल्या खायला दिला असतं तू तिकडे देवाचा नैवेद्य का खाल्ला. आणि मारायला लागली नामदेवाची आई गोनाईबाई मारायला लागल्या. त्यावेळेस आता नामदेवरायांना राहवलं नाही. नामदेवरायांनी सांगितलं आई अगं मी नैवेद्य खाल्ला नाही मग देवाने नैवेद्य खाल्ला. गोनाबाई तर तटस्थ झाल्या देवाने नैवेद्य खाल्ला खोटं बोलतोय. एक तर नैवेद्य खाल्ला तू खाल्ला आणि म्हणतोय देवाने नैवेद्य खाल्ला. अरे 12 वर्ष तुला बाप नैवेद्य दाखवतोय पण एकदाही त्या जगाच्या बापाने तुझ्या बापाच्या हातचं काय कुणाच्याच हातचं आतापर्यंत खाल्लं नाही. तू म्हणतो देवाने नैवेद्य खाल्ला खोटं बोलतोस का. पुन्हा मारलं आणि नामदेवरायांना बांधून टाकलं. नामदेवराय रडायला लागले. काही क्षणानंतर
दामाजी पंत दामू शेट्टी आले. नामदेवराय टाहूक बोलून रडायला लागले. बाबाला पाहिल्यानंतर तर खूपच रडायला लागले. त्यावेळेस विचारलं, नामदेवा काय झालं, दावी सोडली, काय झालं? काय नाही बाबा, मी नैवेद्य दाखवायला गेलो होतो, त्याचा परिणाम हे बघा माझ्या पाठीवर ओळ उमटली. गोनाई म्हटली, नुसतं नैवेद्य दाखवायला नाही तर हा नैवेद्य स्वतः खाऊन आलाय आणि पुन्हा म्हणतो देवाने नैवेद्य खाल्ला. देवाने नैवेद्य खाल्ला म्हटल्याबरोबर दामू शेट्टीच्या लक्षात आलं आणि सांगितलं, गोनाई तू शांत बस. नामदेवराय विनंती करायला लागले, बाबा आजपासून मी नैवेद्य दाखवायला जाणार नाही. तुम्हाला किती जरी काम असेल तर तुम्ही नैवेद्य दाखवून जा, आणि मी नैवेद्य दाखवायला गेलो तर माझी अशी पाठ लाग होते. त्यावेळेस दामू शेट्टीच्या लक्षात आलं. दामू शेट्टीने सांगितलं, नामदेवा फक्त उद्याच्या दिवस तू नैवेद्य दाखव, येथून पुढे मी तुला कधीच नैवेद्य दाखवायला सांगणार नाही. दामू शेट्टीला पाहायचं होतं काय खरं आहे, नामदेव खोटं बोलतोय का. दुसऱ्या दिवशी नामदेवरायजवळ नैवेद्य दिला आणि नामदेवराय पुढे निघाले आणि दामाजी पंत दामू शेट्टी लपत 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 पाठीमागे निघाले. नामदेव दररोजच्या प्रमाणे आता लढीवाळ भक्त लेकर मनाने निर्मळ असतात बघा. त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नसतं. भागवतामध्ये संकादिकांचं वर्णन करत असताना त्यांना एक विशेषण दिलं, अमला म्हणजे नाही, मल म्हणजे पाप. त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नाही, कारण ते 5 वर्षाचे. 5 वर्षापर्यंत लेकरांच्या मनामध्ये पाप नसते. पाप नसते. मी एका माणसाला 5,000 कोळसने दिले. कधी? कोरोनाच्या काळामध्ये. कोरोनाच्या अगोदर दिले आणि मग कोरोना लागल्यानंतर मी त्याला म्हटलं, अरे मला गरज आहे, 5,000 रुपये देणार. 1 वर्षभर मागितले नाही. तो म्हणायचा, महाराज 4 दिवसानं देतो, 8 दिवसानं देतो. असं म्हणता म्हणता 6 महिने गेले. पुन्हा मी दिसलो का तो रस्ता बदलून जायचा, कधी फोनच उचलायचा नाही. एक वेळेस मी फोन केला, त्याच्या बारक्या लेकराने उचलला. 5 वर्षाचं लेकरू, आणि त्या ग्रहस्थाने त्या लेकराजवळ फोन दिला. मग आता आम्ही फोन उचलला केला की अगोदर रामकृष्ण हरी म्हणतो, रामकृष्ण हरी. ते लहान लेकरू मोबड्या स्वरामध्ये रामकृष्ण हरी म्हटलं बघा. मी म्हटलं, अरे बाबा कुठे गेले? तेवढ्या त्याचा बाप हळूच काय म्हणतो, सांग सांग महाराजांना, बाबा नाहीत म्हणून सांग, पप्पा नाहीत म्हणून सांग. आता ते लेकरू निर्मळ अंतकरणाचं ते लगेच मला फोनवर म्हटलं, महाराज पप्पा म्हणाले की घरी नाहीत म्हणून सांग. आता काय हो, आपण हे बोलल्यानंतर काय होणार आहे? काही नाही, निर्मळ मनाचे. म्हणून एक हिंदीमध्ये म्हण आहे बघा, बच्चे मन के सच्चे, बच्चे मन के सच्चे, बूढ़े मन के लुच्चे. जसं जसं वय होईल तसं तसं माणसं लुच्चे होतात, पण बालवयामध्ये निर्मळ मनाचे असतात. अंतकरण निर्मळ. नामदेवराय बालवयामध्ये आहे, त्यांच्या मनामध्ये कोणती भावना नाही, पुढे चाललेले आहे. रावणामध्ये गेले, देवासमोर नैवेद्य ठेवला आणि दामू शेट्टी गरुड खांबाच्या आडवं लपले. गरुड खांबाच्या आडवं लपले आणि नामदेवराय देवाला विनंती करतायत, केशवा माधवा गोविंदा गोपाळा. जेवताना हा अभंग म्हणत जा का, जेवताना हा अभंग म्हणायचा. उगाच दुसरे काही बी श्लोक म्हणायचे नाही. लोकांना लई वाईट चाल लागते. लोक काही शिकलेले नसतात, काही नाही, काही म्हणत राहतात आणि तेही जेवण कसं आहे त्याच्यावर बघून म्हणतात बघा, विठाला विठाला अनुभव सांगतो मी तुम्हाला. जेवायला बसताना कोणता श्लोक म्हटला पाहिजे, अभंग कोणता म्हटला पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे. पण खेडेगावातले मंडळी हुशार असतात. तसे जसा पदार्थ आहे तसं म्हणतात बघा. गुलाबजामुन, बासुंदी, नुकती, जिलेबी, बालुशाही जर असेल ना तर त्यांचा श्लोक वेगळाच असतो. ते जिलेबी बालुशाहीकडे बघतात आणि म्हणतात, सदा सर्वदा योग तुझा घडावा, म्हणजे पुन्हा पुन्हा खायला भेटावं. सदा सर्वदा योग तुझा घडावा. आणि ज्यावेळेस नुसतं भाकण वरण असतंय त्यावेळेस काय म्हणतात, अरे रावणा राज्य गंभीर केले. आता हे रावणा गंभीर केले काय जेवताना श्लोक म्हणायचं आहे का? हे म्हणत जाऊ नका. संत वाङ्मय एवढं पडलेलं आहे ना आपल्याकडे. जेवताना हा अभंग म्हणा, केशवा माधवा गोविंदा गोपाळा.
जय विठोबा कृपाळा पांडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना जय विठोबा कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णू हरी